भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू मूर्तिमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. बोडस तुम्ही काहीतरी लपवत आहे. दिघे आईला भेटायला गेला नाही ना? घरात पहिल्यांदा आल्यासारखीच भिरभिर बघतेस. तो एक काम कर, बस मी चहा टाकतो. काय स्मिता गेल्या सत्संगाला. मला ही असली फालतू चर्चा अजिबात सहन होणार नाही. दिघ्या, मी जे काही पाहिलं ते सगळं अस्वस्थ करणार होतं अमर. म्हणजे अंजली एका दाढीवाल्या माणसाबरोबर. तू का आलास इथे? मी सांगितलं होतं ना माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस तू. घरात काटे रोततायत वय. या खुराडात बसून काय करू? म्हणजे आता केसची प्रगती किती पर्यंत झालीये, तयारी कशी झालीये हे बघा वकील साहेब. आमच्या विक्रमला तुम्ही काय बी करून सोडवाया पाहिजेत. झालं ठेवू फोन. आपण केसची प्रगती काय झाली ते तर सांगाल की नाही? खंडागळे, तुमचा असा जर का समज झाला असेल की तुमचे पैसे घेऊन मी गप्प बसलोय तर हा विचार मनातनं काढून टाका. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय मी केस घेतो ती जिंकण्यासाठी. हारणं मला आवडत नाही. मी कधीही हारलेलो नाहीये. माझं नाव, माझी प्रतिष्ठा माझ्यासाठी खूप मोलाची आहे. शिवाय इतर वकिलांसारखी फुटकळ माहिती देऊन तुमच्या खिशातनं 5-10 हजार रुपये काढणारा माणूस मी नाही. विश्वास ठेवा, काय वाटेल तर झालं तरी मी विक्रमला वाचवणार. मला परत फोन करू नका. सावणारा माणूस आहे हा. पतच ठेवत नाही काही. तुमची पद जाऊ दे हो, विक्रमचा जीव महत्वाचा आहे. काय म्हणाले वकील? करतो म्हणला तो. काय करतो? कधी? अरे ते काही तो बोलायच मागत नाही. बुद्धिबळातल्या उंटावानी तिरप 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 चालतय. सरळ काय बोलतच नाही. पण काम करेल ना तो. आता वकील आहे त्यो, मोठा वकील आहे. आता पाटक्या तोंडाचा आहे पण लय दरार आहे त्याचा. अहो पण केस कधी लागेल? जे बोलतच नाही ना त्यो. तुम्हाला मराठी समजतंय का? अहो त्यो काही बोलत नाही, भोगतो अंगावर नुसता. नाही, मी त्या वकिलाला हलवणार. त्याला गप्प बसू नाही देणार. तो गप्प बसला आणि केस फिरली तर माझं एकुलतं एक पोरग हातातून जायचं नाही. ते एक वकिलाला मी गप्प बसू नाही देणार. तेव्हा तेव्हा काळभैरवा पकर बाबा. बाबा काही बोलायचंय का?
बोलायला वेळ हवा ना. सगळे कामात आहेत, मी एकटाच रिकामटेकडा आहे या घरात. त्यामुळे विचारांचा भुंगा मेंदू नुसता पोखरत असतो माझा. बाबा, मला माहिती आहे तुम्ही प्रकाशबद्दल विचार करताय. तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं आहे ना. अतिशय उतावळ्या स्वभावाचा आहे. कुठलाही विचार न करता निर्णय घेणारा मुलगा आहे तो. त्याच्याबद्दल काय बोलायचं. बाबा, मला वाटतं सध्या तरी कुठलेच अंदाज बांधण्यात काहीच तथ्य नाहीये. अहो, एकदा आपल्याला कळू तर द्या, त्याला हा एवढा सगळा पैसा कुठून मिळतोय. आणि मी त्याला विचारीन ना त्याच्या प्रोजेक्टबद्दल. मग आपण इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न्सबद्दलही विचारू त्याला. थोडा वेळ द्या, मी हळूहळू त्याला सगळं विचारेन. ओके, बर, तुझ्याबद्दल काय विचारू का. हा, तुझे ते कोण ॲडव्होकेट पुरू, हा, ते तुला जॉब पण देत नाही आणि तू पण प्रॅक्टिस सुरू करायचं नाही म्हणतेस. बाबा बाबा प्लीज काही दिवस. पण बेटा, त्या माणसाला तुझी काही किंमत नाहीये. असं म्हणू नका बाबा. हो, तो माणूस खूप मोठा आहे आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. मला थोडा वेळ द्या बाबा. दिला. ओके. मला थोडा वेळ द्या बाबा. दिला. ओके. रमाकांत काय म्हणत होता. प्रकाश काय बोलतोय. सॉरी बाबा, काय म्हणत होते. नाही, अर्थात माझ्याबद्दलच बोलत असणार. मी काय करू शकतो, माझी लायकी किती आहे हे त्यांना ना ताई कधी पटणारच नाही. नाही, त्यांच्यामध्ये मी एक मूर्ख, मंदबुद्धी, निरुपयोगी प्राणी आहे. प्राणी. नॉट एक्झॅक्टली. आणि प्रकाश, तुझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात तुझाच हात आहे. काय. हो, विचार कर ना. बाबांसारख्या सरळ मार्गी मध्यमवर्गीय पापभिरू माणसाला कशाची भीती वाटते. लांछनाची, बदनामीची. म्हणजे यातलं मी काय करतोय का. सध्या तरी नाही. काय सध्या तरी नाही म्हणजे व्हॉट यू मीन. हे बघ प्रकाश, तुला आयुष्यात बरंच काही मिळवायचंय. खूप प्रगती करायची, मलाही करायची. पण ती कुठल्या मार्गाने करायची हे महत्वाचं आहे. अरे, असे लाखो करोडो रुपये चुटकीसरशी मिळतात. मग आमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येणारच आहे, हे पैसे तू कुठून आणलेस. एक लक्षात घे, तू उभा राहतोयस या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. पण भीती वाटते ती तुझ्या पडण्याची. म्हणून तू ज्या जमिनीवर उभा आहे ती कशी आहे याचा विचार मी काय किंवा बाबा काय आम्ही करणारच. ते पैसे तृष्णा कर्णीने दिले. तिच्याजवळ अफाट पैसा आहे. मग तिच्या काही अपेक्षा. कोणाच्या. तृष्णाच्या. अर्थातच. आता तिने तुला इतका पैसा दिलाय म्हटल्यावर त्याच्या मोबदल्यात तिच्या काहीतरी अपेक्षा असतीलच. हो आहेत ना, पण किरकोळ आहेत.
ऑफकोर्स मी व्याज देणारच आहे, पण काम तरी सुरू झालं ना. एकच सांगते प्रकाश, जो काही व्यवहार करायचा आहे तो स्वच्छ कर. सुखाची आत्मसन्मानाची भाकरी चालेल, पण उपकाराची आणि अपमानाची श्रीखंड पुरी चालणार नाही. ही मास्टर कॅसेट आणि ही फाईल, खंडागळेची संपूर्ण कुंडली. थँक्स. बरं, मला एक विचारावंसं वाटतं, खंडागळे सारख्या माणसांना आपण महत्त्व द्यायचं का दुर्लक्षित करायचं? जोवर खंडागळेची कृत्य समाजाला घातकी ठरत नाही तोपर्यंत नक्कीच दुर्लक्ष करायचं. पण समाजघातकी कृत्य नजरअंदाज करून चालणार नाही. पण प्रश्न असा आहे, आपण खंडागळेच्या कृत्याला समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा कितपत फरक खंडागळे आणि त्याच्या मुलावर पडणार आहे? कदाचित रजिया मर्डर केसमधनं विक्रम खंडागळे सही सलामत सुटेलही. अशी माणसं पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात. अरे पण मग आपल्या धावपळीचा फायदा काय? तू तुझा आणि तुझ्या परिवाराचा जीव धोक्यात घालून हे काम करतोयस ना. उद्या त्यांना काही झालं तर जबाबदार कोण? मला वाटतं केदार, आपण पोलिसात तक्रार करावी. खंडागळेचं फोनवरचं बोलणं आपण रेकॉर्ड केलेलं आहेच. कमीत कमी तुला कोणी मारहाण तरी करू शकणार नाही. मी तोच विचार करतोय, कारण हा विक्रम खंडागळे मला आणि भाषाला त्रास देणारच. उद्या परवाच ही गोष्ट मी इन्स्पेक्टर शिंदेच्या कानावर घालतो. मला माहिती आहे दी, तू असा माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. पण दी, तुला सांगते, हे असले क्रिमिनल्स ना मीही खूप बघितले. आणि ते खंडागळे, त्यांच्या तर चेहऱ्यावर लिहिलंय की 1 नंबरचे पक्के मवाली आहेत ते. आणि त्यांचा तो दिवटा मुलगा काय, तो विक्रम, अगं त्या दिवशी तो अंगावर धावून आला माझ्या, मला मारायला. तुला सांगते दी, त्या दिवशी जर इन्स्पेक्टर शिंदे तिथे नसते ना तर बस झालं होतं, संपलं होतं सगळं. त्यांनी हल्ला केलाच होता माझ्यावर. मला मान्य आहे भाषा, विक्रमची फॅमिली बॅकग्राऊंड चांगली नाहीये. खंडागळे हा मुरलेला राजकारणी आहे, 2 नंबरचे धंदे आहेत त्याचे. म्हणून विक्रमने रजियाचा खून केला हे सिद्ध होत नाही. पण तो खून करू शकतो दी, करू शकतो. या विधानाला काहीच अर्थ नाहीये. कुठलाही माणूस स्वतःच्या रक्षणासाठी कोणाचाही खून करूच शकतो. पण खरा प्रश्न असा आहे की विक्रमनी रजियाचा खून केला का, की त्याला ट्रॅप करण्यात येते? त्याला कोण ट्रॅप करणार? ऑब्व्हियसली खंडागळेचे शत्रू. नाही, मला नाही वाटत दी. तुला सांगते, खंडागळेनी स्वतः फोन करून केदार सरांना धमकी दिली आहे फोनवर. मला सांग भाषा, विक्रमवर मर्डर केस सुरू असताना खंडागळे केदारला फोन करून स्वतःचा पोलीस रिपोर्ट का खराब करून घेतील? पण दी, त्यांनी तसं केलंय. त्यांनी वारंवार केदार सरांना फोन केले, धमक्या दिल्यात, आणि केदार सरांनी हे रेकॉर्डही केलं. एकदाच, त्यांनी परत फोन केला नाही. पण दी, जेव्हाही फोन आलाय तेव्हा समोरून खंडागळेच बोलताय असं सांगितलंय त्यांनी. दरवेळी खंडागळेचं नाव घेऊन त्या माणसाला खंडागळेंना फसवायचंय. केदारला असा फोन करायला खंडागळेला काय वेळ लागलाय का? तसंही असेल. असेल नाही, आहेच. तुम्ही इतरही फोन टॅप करा. मी सांगते केदार सरांना. अंजली, माझ्यापासून तू अजिबात लांब जायचं नाहीस. नाही जाणार ना माझ्यापासून दूर? तू सांग मला. मी ना खूप बेचैन होतो ग, तू दूर जाणार आहेस असा विचार करून.
अंजली, माझं खूप खूप प्रेम आहे ग तुझ्यावरती, खूप प्रेम आहे. प्लीज मला सोडून दूर नाही ना ग जाणार. सांग ना मला, सांग. नाही अमर, तुझ्या जवळ राहण्यात माझ्या अस्तित्वाला धोका वाटतो रे मला. मी मरून जाईन. मला ना खूप जगायचंय, खूप जगायचंय. अंजली, हे बघ, मी आहे ना, मला ना तुला खूप आनंदात बघायचंय ग. हो. नाही अमर, ते तुला शक्य नाहीये. आणि अशा कोणमाऱ्यात जगणं मलाही शक्य नाहीये. मला खूप पैसा हवाय, खूप चैन करायचे मला. आयुष्य ना अगदी असं काठोकाठ जगायचंय. म्हणून मी माझा मार्ग स्वीकारलाय. आणि तो मार्ग तुला परवडणारा नाही अमर. मी हे बघ, नाही अमर, ते तुला शक्य नाहीये. का शक्य नाहीये अंजली? हे मी सगळं काही करून दाखवेन ग, पण प्लीज मला लाथाडून जाऊ नकोस ग दूर, तू प्लीज. अंजली, 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 अंजली. अंजली, अशी निर्दयपणे वागू नकोस ग. मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावरती. मला सोडून जाऊ. अंजली, अंजली. अमर, कोणाशी बोलत होतास? आता तू कोणाशी बोलत होतास? हे बघ अमर, मला तसं विचारायचा अधिकार नाही. तुलाही बरं वाटणार नाही कदाचित, पण असा कोणमारा करून घेऊ नकोस बाळा. जितका आतल्या आत कुडत जाशील ना बाळा, मनाचे दरवाजे बंद होत जातील. मग मन असं काजळीने धुसर अंधुक झालं ना की मग आनंदाची स्वच्छ किरण सहन करायचं बळ नाही राहत डोळ्यांमध्ये. बाळ, तो असा का अस्वस्थ राहतोस? मनात येईल ते बोलून टाक ना. सुषमा काही बोलली का? काहीतरी बोलायचं होतंय निश्चित. काय बोलली ती? अमर, बघता बघता अमरचं वागणं कमालीचं बदलत चाललंय. आता तो एकटाच कोणाशी तरी बोलत होता.
सुषमा नक्कीच काहीतरी सांगायला आली होती. असं काय सांगितलं असेल सुषमाने की अमर इतका अस्वस्थ झाला? अंजलीच्या वागण्याचा अमरला खूप त्रास होतोय. पुरुसारखा अमर फटकळ नाहीये. सहन करत राहील पण बोलणार नाही. काहीतरी करून अंजलीच्या वागण्याला बंधनही घालावेच लागतील, नाहीतर अमरच्या मनावर याचा खूप वाईट परिणाम होईल. काय करावं?